येऊया पुढच्या बातमीकडे आणि ही बातमी आहे मुंबईमधल्या राजकीय वर्तुळातून, मुंबई महापालिकेतून। मुंबई महापालिकेच्या आजी माजी महापौरांमध्ये खडाजंगी झाली आहे। किशोरी पेडणेकरांना अजूनही खुर्चीची लालसा आहे। ममता दीदी आणि पेडणेकर या सारख्याच वाटतात। महापौर रितू तावडेंनी पेडणेकरांवर हा हल्लाबोल केला। किशोरी पेडणेकरांनी रितू तावडे यांना चोख प्रत्युत्तर दिले। आपल्याला विरोधी पक्षनेता असल्याचा कुठलाही विसर पडलेला नाही, मात्र ममता दीदींशी तुलना करण्याआधी त्यांनी तुमची काय अवस्था केली ते पहा, असा टोलाही पेडणेकर यांनी लगावला। किशोरी पेडणेकरांचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी आता ममता बॅनर्जीचा प्रयत्न हा मला आता का कुणास ठाऊक एकच वाटायला लागलंय। त्या मानसिकतेतून आलेलं नाही की मी आजही विरोधी बाकावरती बसलेली आहे आणि म्हणूनच त्यांना खुर्चीकडे जाण्याची परत लालसा तयार झालेली आहे। पण त्या खुर्चीकडे गेल्यावरती त्या उभ्या राहतात, त्यांना लक्षात येतं की अरे हो, मी आता महापौर नाही, विरोधी पक्षनेते आहे, की ते परत येतात। तर हे असे जे खेळ आहेत ते विरोधकांकडनं सुरूच राहणार। मी माजी महापौर आहे, मी विरोधी पक्षात आहे याची मला पूर्ण जाणीव आहे आणि त्याच्यामध्ये माझं काय कर्तव्य आहे त्या कर्तव्यापोटी खरं म्हणजे मला पण असं म्हणावंसं वाटतं, महापौर डोक्यावर पडलेत का? कारण ज्या महापौरांनी तो कोरम पुरा करायचा असतो, पण महापौर एवढ्या बेभान झाले आहेत की त्यांना ज्या माझं नाव घेऊन ममता बॅनर्जींना माझं नाव जोडलं आणि त्या ममता बॅनर्जींनी तुमचं अख्खं केंद्र खाली करून पश्चिम बंगालमध्ये उतरवून घेतलं।